नमस्कार शेतकरी मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की उष्णतेमुळे जनावरांच्या शरीरावर मोठा परिणाम होतो. विशेषतः दूध उत्पादन करणाऱ्या गायी व म्हशींना याचा जास्त फटका बसतो. उन्हाच्या झळा, वाढलेले तापमान आणि आर्द्रतेची कमतरता यामुळे दूध उत्पादन घटते. चला याची कारणे आणि उपाय जाणून घेऊया. उन्हाळ्यात दूध उत्पादन घटण्याची कारणे काय आहेत? उन्हाळ्यात जनावरांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे त्यांची भूक कमी होते आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. तीव्र उन्हामुळे जनावरांना उष्णता झटका बसतो, ज्यामुळे त्यांचे खाण्याचे प्रमाण कमी होते आणि ऊर्जा कमी निर्माण होते. उन्हाळ्यात हिरवा चारा उपलब्ध नसतो, ज्यामुळे पोषण मूल्य कमी असतात आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. उष्णतेमुळे जनावरांच्या हार्मोन्समध्ये बदल होतात, ज्यामुळे दूध निर्मिती कमी होते. उन्हामुळे जनावरांचा चयापचय बदलते आणि ते कमी अन्न ग्रहण करतात. परिणामी दुधाचे प्रमाण कमी होते. उन्हाळ्यात दूध उत्पादन टिकवण्यासाठी काय केले पाहिजे? गाई म्हशींना स्वच्छ व थंड पाणी नियमितपणे पुरवावे. प्रति जनावर किमान 40 ते 50 लिटर पाणी आवश्यक असते. गोठ्यात पंखा, कूलर किंवा फवारणीचा वापर करा. छप्पर उष्णता शोषणाऱ्या सामग्रीने झाका. उन्हाळ्यात उच्च प्रथिनेयुक्त हिरवा चारा, कडधान्य, गुळ पाणी आणि खनिज मिश्रण आहारात समाविष्ट करा. जनावरांचे निवासस्थान स्वच्छ ठेवा. संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी लसीकरण वेळेवर करा. दिवसातून 2 वेळा जनावरांना पाण्याने आंघोळ घाला, त्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहील. जनावरांची काळजी घ्या. दूध उत्पादन वाचवा. एनर्जी इन कॅल्सी बूस्ट द्या, ज्यामुळे दूध उत्पादनावर होणारा परिणाम कमी होण्यास मदत होईल. उन्हाळ्यात थोडीशी काळजी घेतली तर दूध उत्पादन स्थिर राहू शकते. अशीच माहिती मिळवण्यासाठी एनर्जीच्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. धन्यवाद.